वैजापुरात डिजिटल पद्धतीने पार पडला साखरपुडा। वैजापूर ग्रामीण येथील रहिवासी असलेल्या तरुणीचा साखरपुडा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला। मुलगा सध्या लंडनमध्ये प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असून वेळ व अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला। वैजापूर ग्रामीण येथे राहणाऱ्या मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आले, तर लंडनहून तरुणाने थेट ऑनलाईन उपस्थिती लावत होकार दिला। वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे यांनी साखरपुड्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा परिसरात चर्चेचा विषय ठरलाय। मुलाचं नाव आशुतोष शिवाजी पुंड असून तो लंडन येथील ॲमेझॉन कंपनीत कार्यरत आहे। तो मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदगाव शिंगवे येथील रहिवासी आहे, तर मुलीचं नाव प्रगती गणेश गायकवाड असून ती बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे। राज्यभर कृषी साहित्य विक्रेते यांचा संप, वैजापूर कृषी व्यापाऱ्यांनी जपली रक्तदानातून सामाजिक बांधिलकी। देशभर रक्ताचा प्रचंड तुटवडा असल्याने ही गरज ओळखून वैजापूर येथील कृषी साहित्य विक्रेत्यांनी राज्यभर पुकारलेल्या संपात सर्व व्यवहार बंद ठेवून सहभागी होत रक्तदान शिबिर आयोजित केले होते। या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला। वैजापूर येथील ज्येष्ठ नागरिक धोंडराम सिंह राजपूत, डॉक्टर हेडगेवार बँकेचे चेअरमन प्रशांत कंगले, कृषी साहित्य व्यापारी अध्यक्ष अभिजित सोनी, प्रशांत पवार, परिमल पोंदे, संजय गांगरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। शहरातील सर्व कृषी साहित्य विक्रेते आणि व्यापारी यांनी या संपात सहभागी होत रक्तदान शिबिर आयोजित करत सामाजिक बांधिलकी जपली आहे। शिवरेतील कृषी साहित्य विक्रेत्यांचा एकदिवसीय लाक्षणिक बंद, सारथी पोर्टलच्या विरोधात संताप। शिवरेतील कृषी साहित्य विक्रेत्यांनी आज एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळला। हा बंद सारथी पोर्टल 2 प्रणालीच्या अंमलबजावणीच्या विरोधात करण्यात आला। या पोर्टलमुळे विक्रेत्यांना तांत्रिक अडचणी, प्रशिक्षणाचा अभाव आणि अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता। शिवसह राज्यभरातील हजारो कृषी सेवा केंद्रे आज याआधी सारथी पोर्टल विक्रेत्यासाठी रासायनिक खत विक्रीसाठी पॉस मशीनचा वापर करण्याची कार्यपद्धती आम्ही गेली 8 वर्षापासून अंमलात आणली आहे आणि आजही पॉस मशीनचा वापर विक्रेते करत आहेत। पण या सारथी पोर्टलमुळे आम्हाला व्यापार करणे शक्य होणार नाही, कारण ही इतकी किचकट अट आहे। त्यामुळे आम्ही आजचा बंद करून यासाठी विरोध केला। राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी 37 केंद्रावर 24,385 परीक्षार्थींची व्यवस्था। महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रविवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे। जिल्ह्यातील 24,385 परीक्षार्थ्यांसाठी 2 सत्रात 37 केंद्रावर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना पुरेशी सुविधा उपलब्ध करून द्याव्या व परीक्षा केंद्रावर आवश्यक सुरक्षा व अन्य व्यवस्थांची सज्जता ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले। मतदार याद्यांसंदर्भात आक्षेप तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश। मतदार याद्यांसंदर्भात नागरिकांच्या असणाऱ्या आक्षेप व तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिनांक 1 जुलै 2025 रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत। त्यात दुबार नावे असणे ही तक्रार प्रामुख्याने आहे। या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली। अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदींसह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते।